हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते। तर आपण व्हिडिओची सुरुवात आज स्वामींपासून करतोय। तर आता इथे सकाळी बघा इथे 8:30 झालेले आहेत आणि मी देवपूजा करते आहे। तर स्वामी सेवा केलं ना की खूप फ्रेश वाटतं आणि घरामध्ये पॉझिटिव्ह वाइब्स येतात। अक्षरशः म्हणजे देवपूजा क्लिनिंगचं आवरलं ना की असं वाटतं की अर्धी कामं झाल्यासारखे वाटतात आणि एवढं फ्रेश फील होतं ना की अगदी प्रसन्न वाटतं आणि नंतर बाकी कामं करायला खूप एक नव्याने उत्साह येतो। तर आता इथे मी सगळ्या देवांना आंघोळ वगैरे घालून टिक्का वगैरे धूप दीप लावते, सगळं देवघर पुसून घेते सर्वात प्रथम। त्यानंतर मग वस्त्र वगैरे बदलते देवाचं। इथे कासवाच्या याच्यामध्ये पाणी ठेवते, त्यानंतर धूप दिवा वगैरे लावून सर्वात शेवटी रांगोळी वगैरे काढून असं छान माझी देवपूजा असते। आणि धूप लावलं ना की त्या अख्ख्या घरामध्ये जर कोपऱ्यांनी पसरवलं ना फिरवलं ना तर खूप छान असा त्याचा सुगंध आणि एक नव्याने आपल्याला एक एनर्जी येते आणि पॉझिटिव्ह वाइब्स येतात। अगदी मन आपलं प्रसन्न होऊन जातं। अशी ही मी स्वामी सेवा करते आणि सकाळी सकाळी माझी देवपूजा असतेच। तर आता मुलांना सुट्टी लागली आहे तर मुलं पण करतात, मृणाल करतात, कधी सर सुट्टीच्या दिवशी करतात आणि बाकी दिवशी मी करते। तर आता इथे देवपूजा वगैरे झाली। सकाळी सरांना टिफिन बनवून दिलेला आहे भाजी पोळी आणि त्यांना मी भाजी पोळीच देत असते 2 वेळेचा टिफिन। आणि त्याचबरोबर आता इथे बघा मुलांची फरमाईश, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या तर रोज आई काही ना काही वेगवेगळं बनवणार। तर मग असं रोज काही ना काही वेगवेगळं असं त्यांच्यासाठी बनवते। असं वाटतं चला घरी येत आणि रिलॅक्स येत, तर त्यामुळे मग असं वेगवेगळा मी नाश्ता बनवते। तर आज इडली बनवलेली आहे। तर मी कालच भिजत घातलं होतं तांदूळ आणि उडदाची डाळ, नंतर रात्री मी मिक्सरला ग्राइंड केले आणि आता गरमीमुळे सकाळी अगदी छान असं मस्त फर्मेट झालं होतं। तर मी आता इथे मग इडली करून घेते। सांबार कुकरला लावले, तर आज काय मी चटणी बनवली नाही, अगदी साधं सिंपल इडली आणि सांबार बनवणार आहे। तर आता इथे मी नाश्ता वगैरे मुलांना दिला, त्याचबरोबर मी पण केलं त्यांच्याबरोबरच आणि इथे कपडे भिजायला घातली होती, तर कपडे वगैरे वॉश करून घेते। तर आता सकाळी सकाळी कपडे बाकी सगळी कामं आवरली ना की मग पटपट बाकीचं वेळ मिळतो आणि आपल्या स्वतःला पण वेळ काढता येतो। तर आता इथे मी कपडे वगैरे धुवून घेतली आणि नंतर ग्रिल वगैरे रोज पुसावं लागतं कारण खूप धूळ येते आणि ग्रिलवरच टाकते कारण अर्धा एक तासामध्ये लगेच सुकून जातात। आता ऊन पण येतं आणि लगेच उन्हाळ्यामध्ये काय अगदी अर्ध्या तासामध्ये कपडे लगेच सुकतात। मग पुन्हा ते घड्या वगैरे घालायचं, म्हणजे ही सारखं रुटीन चालूच आहे। आणि आता इथे कपडे वगैरे झाली की मग नंतर मग आज स्वतःला थोडंसं पॅम्पर करावं म्हटलं, तर मग आता इथे नेलपेंट रिमूव्हरने नेलपेंट वगैरे काढून घेते आणि नंतर एक छानशी नेलपेंट लावते। तर मला पण नेल्स वाढवलेले आवडतात, परंतु काय होतं की जेवण वगैरे बनवताना कांदा वगैरे चिरताना ते नेल्स असे कट होतात आणि खराब होतात। त्यामुळे पण तरी पण मी असं मग शेप वगैरे देते आणि छान अशी नेलपेंट वगैरे लावते। तर मला आवडतं नेलपेंट वगैरे लावायला। आणि त्याचबरोबर बघा असं आपण जर गृहिणींनी स्वतःला छान आवरलं ना आणि आरशात पाहिलं तर अगदी खूप छान आपल्याला फ्रेश वाटतं आणि आपण नव्याने स्वतःच्याच प्रेमात पडतो। त्यामुळे नेहमी स्वतःवर प्रेम करायला शिका आणि मग सगळं काही घरातलं अस्तव्यस्त पडलेलं साईड बाय साईड आवरायचं, म्हणजे हे कामं चालूच असतात, प्रेस करायचे कपडे। आणि आता मुलं पण लेट उठतात सुट्टी असल्यामुळे, मग सगळं लेट होत जातं, मग दिवस कसा कामामध्ये जातो ते देखील कळत नाही। तर आता इथे मी स्वतःला नेलपेंट वगैरे लावून घेते आणि असं कॅमेऱ्याकडे पण अधूनमधून लक्ष द्यावं लागतं कारण काही वेळेला काय होतं की डोक्यामध्ये काही विचार असले की मग कॅमेरा जर म्हणजे शूट करायला व्हिडिओ चालू केला तर काही वेळेला पॉज केलं की पॉजच राहून जातं। त्यामुळे व्हिडिओकडे पण सतत लक्ष द्यावं लागतं आणि मेमरी पण खूप झाली ना तर मग व्हिडिओ पण मध्येच बंद होतो, तर मग कळत पण नाही की व्हिडिओ बंद झालेला आहे आणि आपण व्हिडिओ म्हणजे असं वाटतं की व्हिडिओ चालूच आहे। त्यामुळे मग व्हिडिओकडे पण कॅमेऱ्याकडे अधूनमधून लक्ष द्यावं लागतं। तर आता इथे छानशी अशी नेलपेंट लावून घेते आणि त्याचबरोबर मग 2 ते 3 रील्स बनवल्या की मग पुन्हा मग कामांना सुरुवात करायची। म्हणजे काय होतं की सगळीकडे बघावं लागतं। आता इन्स्टाला सुद्धा माझा इन्स्टा आय डी आहे वर्षा शिंदे 190, तर तुम्ही तिथे पण मला फॉलो करू शकता। तर त्यावर पण मी माझ्या म्हणजे रोजच्या 2 ते 3 रील्स वगैरे अपलोड करत असते आणि त्याचबरोबर असं माझं यूट्यूबला डेली ब्लॉग वगैरे असतातच। तर जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि म्हणजे माझ्या व्हिडिओंचं तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील। तर आता
आणि आपण गृहिणींनी जरी होममेकर असाल तुम्ही, तरी पण स्वतःला असं छान ड्रेसिंग करा, छान एखादा तुम्ही मुलांसोबत असं बघा वेळ घालवा, स्वतःला आवडतं ते करा, एखादा डान्स करा, छान एखादं बघा असं पुस्तक वाचा. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी आवडतात ना, त्या गोष्टी आपण अवश्य केल्या पाहिजेत मला असं वाटतं. आणि आपण आपले छंद जोपासले पाहिजे. कोणी काही का म्हणेना, आयुष्य कितीक दिवसाचं आहे बघा, उद्या काय होईल ते आज आपल्याला माहिती नाही. त्यामुळे आपला जो आजचा दिवस आहे तो भरभरून आनंदाने जगून घ्या आणि छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद म्हणजे घ्यायला शिका. म्हणजे परिस्थिती, प्रॉब्लेम हे सगळ्यांनाच असतात, परंतु कसं आहे, ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद घ्यावा असं मला वाटतं. तर आता बघा, इथे नेलपेंट लावून झालेले आहे आणि खूप छान असं म्हणजे अगदी वाईन कलरची नेलपेंट आहे आणि मला खूप आवडतात डार्क कलर, तर मी नेलपेंट वगैरे लावली. आणि त्याचबरोबर बघा, आता इथे संध्याकाळ झालेली आहे, म्हणजे कामं वगैरे आवरली. त्यानंतर मुलांसोबत थोडंसं टी व्ही बघितला आणि त्यानंतर मग मी कपडे वगैरे घड्या घातले, अस्तव्यस्त पडलेलं आवरलं. आणि आता इथे संध्याकाळचे 5 वाजले. आता दिवस मोठा आहे, त्यामुळे दिवस कळून पण येत नाही की किती वाजलेत. त्यामुळे आता 5 वाजलेले आहेत. ते इथे मुलांना दूध गरम करायला ठेवलेलं आहे. तर दुपारी त्यांनी इडली वगैरे 2 टाईम खाल्ली, कारण इडली वगैरे केली ना की मग जेवण फारसं मी बनवत नाही, कारण मग मुलांना पण आवडती. त्यामुळे मुलं आहेत, खाताना मग ते खातात, खेळतात, त्यामुळे जिरून जातं. मग त्यांना मी दुपारी पण मग इडलीच म्हटलं, इडली सांबारच खा. आणि मग त्यांनी पोटभर असं खाल्लं. त्यामुळे मग आता म्हणतात, आई आम्हाला फक्त दूध दे. मग त्यांना दूध गरम करून आता दूध देते आहे. तर दूध दिल्यानंतर मग आता आज काही जेवण बनवायचं नाही आहे, कारण आज आहे आमची ॲनिव्हर्सरी. आणि मी सरांना विचारलं की मी घरीच काहीतरी स्पेशल बनवते, कारण मला फारसं बाहेर जायला आवडत नाही. बाहेरचं म्हणजे बाहेरचं आवडतच नाही मला जास्त. तर मुलांसाठी म्हणून म्हणजे असं मन करतं जायला, बाकी काही नाही. तर आता इथे सर बोलले, आज काही बनवू नको, बाहेर जाऊया, तेवढंच तुला एक दिवस सुट्टी. तर म्हटलं हो, असं काही नाही आहे. आणि आता इथे मी माझ्यासाठी थोडासा चहा ठेवला, अगदी थोडीशी मी साखर टाकत असते. तर घ्यावंच वाटतं. कधी कधी काय होतं की आपल्या शरीराला म्हणजे साखरेची पण गरज असते एनर्जी येण्यासाठी. तर त्यामुळे मी थोडीशी नाही म्हणून साखर टाकत असते. आणि आता मुलांना इथे दूध दिलेलं आहे. मग बाकी जी काही भांडी वगैरे होती, तर ती मी आता इथे वॉश करून घेतली. आणि मग नंतर माठ वगैरे असं स्वच्छ धुवून पुन्हा मी भरलेला आहे. तर आता माठातलं पाणी सारखं संपतं आहे, त्यामुळे मग सारखं बॉटल्स वगैरे ओतावे लागतात त्यामध्ये, किंवा फिल्टरचं पाणी असं भरून ठेवते आणि फडका लावते स्वच्छ धुवून. तर मग माठ भरला. पुन्हा छोटी छोटी कामं भरपूर असतात करायला. आता इथे सरांनी भाज्या घेऊन आलेले, आज सर लवकर आले, तर त्यांनी येतानाच केक आणला. आता मृणालचा फ्रेंड आलेला आहे त्यांच्याकडे क्रिकेट खेळायला. तर ते इथे पार्किंगमध्ये म्हणजे गार्डनमध्ये जातात खेळायला. मग क्रिकेट वगैरे त्याने क्रिकेटचं किट आणलेलं. मग त्यामुळे सगळे म्हणजे इथे मुलं सगळे त्यांचे फ्रेंड्स एकत्र येऊन क्रिकेट खेळतात. तर मृणाल आता बाहेर गेलेले आहेत. आणि मग त्यांना त्याचा फ्रेंड आलेला मृणालचा, तर मग त्यांना सरबत वगैरे केलं. मग ते खाली खेळायला गेले. आणि आता इथे सरांनी केक आणला येतानाच, आणि भाज्या आणलेल्या आहेत काही. तर आता भाज्या मी निवडायला घेतल्यात, परंतु मला म्हटले आता नको निवडत बसू, जाऊ दे, उद्या निवड. तर मग म्हटलं ठीक आहे. मग आता इथे मी भाज्या याच्यामध्ये ट्रेमध्ये भरून ठेवते आहे. पुन्हा मग आता आवरून घेते आणि तसंच आता बाहेर जायचं आहे. तर सर म्हटले की छान साडी घाला आज आणि मग आपण बाहेर जाऊया जेवण करायला. त्यामुळे मग आज काही जेवणाचं म्हणजे स्वयंपाकाचं टेन्शन नाही आहे. मग त्यामुळे मग जे बाकी कामं होती ती मी पटपट आवरून घेतली, कारण आता त्यांचं म्हणजे जरी कॉलेज लेट आहे तरी पण मी आहे त्याच टायमिंगला उठते आणि सकाळचा व्यायाम वगैरे एक्सरसाइज असतेच. आणि त्याचबरोबर मग जरी सकाळी लेट उठलं तर मग सगळी कामं लेट होतात. त्यामुळे मग मी सकाळीच, माझी सवय आहे ती, त्याप्रमाणेच मी सकाळचं लवकर उठून माझी कामं आवरते आणि सरांना टिफिन देते. आणि नंतर मुलं वगैरे मग आम्ही दुपारचं मग एकसाथ जेवतो आणि मग नंतर बाकी माझी कामं चालूच असतात. मग मुलांना पण मग काही वेळेला अशा सवय लावून ठेवल्यात की झाडांना पाणी घालायचं, छोटी मोठी कामं त्यांना म्हटलं बॉटल वगैरे भरून ठेवत जा, म्हणजे तेवढीच हेल्प पण होते, कारण प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो आणि सगळीकडे एकीकडे बघितलं की दुसरीकडे दुर्लक्ष होतं. घरात जरी असलं तरी सतत सारखं काही ना काही चालूच आहे. आता काल सगळी दळणं वगैरे केली, आज सगळ्या भाज्या आणल्यात, परंतु आता उद्या निवडणार आहे. त्यामुळे फ्रीजमध्ये व्यवस्थित नीटनेटकं करून ठेवते.
आणि आता इथे आवरलं आणि सरांनी आणलेला आहे केक. तर मग आता सर बोलले आपण केक कट करू आणि नंतर बाहेर जेवायला जाऊया. आता म्हटलं ठीक आहे. तर मृदुल मृणालचा फ्रेंड आहे विशाल आणि आता आम्ही इथे केक कट करतो आहे. तर मी छान अशी साडी वेअर केली. ॲक्च्युली सरांनी ही मला ॲनिव्हर्सरीसाठीच घेतलेली आहे साडी, परंतु मी ती अगोदरच ब्लाऊज वगैरे शिवला, त्यामुळे मला प्रचंड साडी आवडते आणि मला खरंच साडी इतकी आवडते ना की आता दिवसभर साडीमध्ये काम होत नाही, त्यामुळे मी असं अधूनमधून साड्या वेअर करत असते. तर मी स्वतःच ब्लाऊज शिवलेला आहे आणि त्यामुळे मी अगोदरच ती साडी घालून रील्स पण बनवल्या होत्या, परंतु जाऊ द्या, काय हरकत नाही, कारण आपल्या लेडीजला किती क्रेज असतं माहिती आहे ना. तर मग आता सर बोलले तीच साडी घाल, मला म्हणजे आवडते ती साडी. तर कधीतरी आपण नवऱ्याचं पण आवडीनिवडी जपल्या पाहिजेत आणि छान वाटतं. तर आता इथे सरांनी पण छान असं नवीन टी शर्ट घातलेला आहे, मुलांनी पण टी शर्ट वगैरे जीन्स घातले आहे. तर आता आम्ही केक कट केलेला आहे आणि केक कट केल्यानंतर मग आता बाहेर आम्ही थोड्याच वेळात निघू. तर आता सगळं आवरलं आणि त्यानंतर मग आता लॉक वगैरे केलं. तर सर आलेले आहेत खाली आणि मी पण आलेले आहे. तर मग आता आम्ही निघालेलो आहोत. तर आता आम्ही इथे जवळपासच अतिथी हॉटेलला आलेलो आहोत आणि इथे स्टार्टर पहिले सूप मागवले. तर सूप आम्हाला खूप आवडतं, त्यामुळे स्टार्टरला आम्ही सूपच मागवलं आणि सूप आणि त्याचबरोबर मंचुरियन हॉट पॅन मागवलेला आहे. तर खूप छान आहे क्वालिटी पण आणि टेस्टी आहे अगदी. तर मग आता इथे सूप घेतलेला आहे आणि मुलं पण मग तेवढंच एन्जॉय करतात. तर मुलांना पण म्हणजे छान वाटतं तेवढं कधीतरी बाहेर आलं तर असं आहे. आणि मृदुल मृणाल पण छान आमच्यासोबत एन्जॉय करत आहेत आणि छान आहे सर्विस, फास्ट आहे, क्वालिटी पण छान आहे जेवणाची. तर आता इथे हॉट पॅन मागवलेला आहे, मंचुरियन हॉट पॅन. तर स्टार्टर हे सूप आणि हॉट पॅन आणि त्यानंतर जेवणामध्ये व्हेज मराठा, डाळ राईस आणि त्याचबरोबर रोटी मागवली. तर मुलांसाठी बटर रोटी घेतली आहे. तर आता मी जेवण केलं, त्यानंतर आईस्क्रीम मागवले. तर मुलं बोलली आई मटका आईस्क्रीम खायची, मग त्यामुळे सगळ्यांनाच आम्ही मटका आईस्क्रीम मागवली. मटका आईस्क्रीम खाल्ली आणि नंतर बाहेर आलो. आणि इथे पाठीमागच्या साईडला खूप छान गार्डन आहे, बसण्यासाठी आहे, फिरायला आहे. तर मग इथे मी 2 ते 3 रील्स बनवल्या, व्हिडिओ शूट केले, त्याचबरोबर मग थोडे फोटो शूट केलेले आहेत. आणि साडी खूप सुंदर दिसत होती. सरांनीच मला ॲनिव्हर्सरी गिफ्ट घेतलेली आहे, परंतु ती मी अगोदरच तिची घडी मोडली होती. तर छान वाटते, मला पण खूप आवडलेली आहे. तर आता इथे मी म्हणजे असे 2-3 रील्स बनवल्या, व्हिडिओ शूट केले, फोटो शूट केले. तर असं आहे बघा. आणि आता इथे आम्हाला बघा रात्रीचे 10 वाजलेले आहेत. तर आता इथे थोड्या वेळ आम्ही फिरतो आणि त्यानंतर मग आता आम्ही निघणार आहोत. तर असा होता आजचा माझा व्लॉग आणि कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.